हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कारलं कडू न होण्यासाठी काही खास टिप्स पाहणार आहोत. ते जवळजवळ मी 5-6 कारले घेतलेली आहेत. तर ती आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कारली आणि अशी उभ्या काप करून घेणार आहे कारल्याचे. हे पहा, अशा प्रकारे काप करून घ्यायचे, बिया काढणार नाही आहे. कारलं थोडंसुद्धा कडू होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. कारलं न खाणारेसुद्धा आवडीने खातील. हे पहा, कारल्याचे आपण असे काप करून घेतलेले आहेत. ते आता एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. मी स्वच्छ धुवून घेतले होते कारले पहिल्यांदा. आता त्याला मीठ लावून ठेवणार आहे कारल्याला. एक 5-10 मिनटं मीठ लावून ठेवणार आहे, असं थोडंसं मुरेपर्यंत. तर तोपर्यंत आपण साहित्य काय काय लागते ते बघूया. 2 कांदे घेतलेले आहे बारीक कापलेले, टमॅटो घेतलेला आहे, एक गूळ आणि लसूण घेतला आहे बराचसा. कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे मी. तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. हे पहा, मोहरी मस्त फुलली की त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत 1 चमचा. हे पहा, मस्त खमंग अशी फोडणी बसलेली आहे. आता आपण लसूण घालणार आहे. टेचून घेतलेलं आहे लसूण टेचण्याने आणखी छान चव लागते. कांदे घातलेले आहेत, 2 बारीक कापून घेतलेले. त्यामध्ये कांदा आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. छान परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. गॅस मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची, जेणेकरून कांदा आपला छान भाजेल. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडली तर तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. आपला कांदा अशा प्रकारे भाजून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, हलकासा तांबूस रंग आलेला आहे. आता आपण त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेले टमॅटो घालणार आहोत. टमॅटो देखील मऊसूद होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. काही खास टिप्स सांगणार आहे पुढे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही. आता आपण यामध्ये सिक्रेट घालणार आहे. पहा, छोटी वाटीवरून कैरी किसून घेतलेली आहे. कैरीचा किस घालणार आहे आपण यामध्ये. चव आणखी छान लागते आणि अजिबात कारलं कडून होणार नाही. अशा पद्धतीने केलं असतं तुम्ही तर नक्की करून पहा अशा पद्धतीने आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते. आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. थोडासा गूळ घातलेला आहे. आपला कांदा आणि टमॅटो बऱ्यापैकी झालेला आहे. तर आपण त्यामध्ये मसाले घालूया. हळद घालायची आहे, 1 चमचा हळद घातलेली आहे. लाल तिखट घालणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. आता यामध्ये गरम मसाला घालणार आहे. थोडासा मालवणी मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला घालणार आहे. थोडासा किचन किंग घातलेला आहे. 32 मसाले यामध्ये घातलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने कारलं केलं तर न खाणारेसुद्धा आवडीने खातील. 1 भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खातील. तर आता आपण यामध्ये कारलं ॲड करणार आहोत. कारलं आपण मीठ परत घालणार नाही आहोत आपण यामध्ये आता, कारण आपण मिठात कारलं मुरत ठेवलं होतं, त्यामुळे मीठ घालणार नाही आता यामध्ये भाजीमध्ये. आता आपण यामध्ये पाण्याचा जरासुद्धा वापर करणार नाही आहोत. अशीच आपण मीडियम फ्लेमला भाजी वाफेवर नुसतं शिजवून घेणार आहोत. तरीसुद्धा किती अप्रतिम टेस्ट लागते भाजीची. तर नक्की पहा तुम्ही करून. छान असा मसाला एकत्रित करून घेतलेला आहे. आता आपण यावर एक 20 मिनटं झाकण ठेवून मीडियम फ्लेमला ठेवणार आहोत. 20 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे यामध्ये. आता 20 मिनटानंतर तुम्हाला दाखवते. हे पहा, भाजी आपली जवळजवळ 50-60% शिजलेली आहे. तुम्हाला दिसत असेल भाजी आपली छान अशी. थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे त्यामध्ये. अगदी वाफेवर एवढी भारी भाजी शिजलेली आहे. चवसुद्धा एकदम अप्रतिम लागणार आहे भाजीची. कारलं आपण कडू म्हणतो, पण आरोग्यासाठी कारलं तेवढंच चांगलं असतं आणि चवीलासुद्धा एकदम भारी लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही केलं तर. जवळजवळ शिजलेलं आहे आपलं कारलं, पण तरी 5 मिनटं ठेवणार आहे फक्त मी. 5 मिनटं झाकण ठेवते. 5 मिनटांनी करून दाखवतो तुम्हाला. आता आपलं कारलं जवळजवळ झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. अगदी झटपट अशी होणारी भाजी आहे, जास्त टाईम नाही लागणार. झालेलं आहे आपलं कारलं. भाकरीसोबत किंवा चपात्यासोबत, 1 चपाती खाण्याला 2 चपात्या घातल्या अशी भाजी केली तर कारलं पूर्णपणे शिजून झालेलं आहे. आता वरून ह्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे, अजून छान वाटेल. आपली भाजी जवळजवळ तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता मी डिशमध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्सला शेअर करा तुमच्या. थँक्यू.